रामतपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्विरामायणं सीताकान्तस्मरण जय जय राम. रामरायांना राज्याभिषेक करायचा दिवस ठरला, मुहूर्त ठरला. पण कसं असतं की सगळं चांगलं 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 व्हायला लागलं की कुठेतरी आपण म्हणतो ना गालबोट. आणि रामरायांना ज्या दिवशी युवराज्याभिषेक व्हायचा ज्या मुहूर्तावर, त्याच मुहूर्तावर वनात जावं लागलं. वनामध्ये गेले, आनंदाने गेले. बरं, तुम्ही आम्ही असतो तर त्रागा केला असता. पण त्यांनी आपल्या मातेला सांगितलं की आई, हे जे औक्षणाचं ताट आहे ना, हे थोडं बाजूला ठेव. मी युवराज होणार आहे, मी राज्य करणार आहे. पण मी कुठे राज्य करणार आहे? मी वनावर राज्य करणार आहे. आणि अयोध्येमध्ये माझा भरत राज्य करणार आहे. त्यामुळे हे ताट आहे ना, तू त्याच्यासाठी वापर औक्षणाचं. आणि सीता माता आणि लक्ष्मण बंधू यांच्यासह रामराय वनात गेले. बऱ्याच राक्षसांना मारलं, अनेकांचा उद्धार केला. अनेक ऋषी मुनींच्या कडून आशीर्वाद मिळवले. अगस्ती मुनींकडून शस्त्रास्त्र मिळवली. आणि नव्हे नुसती शस्त्रास्त्र मिळवली नाही, अगस्ती मुनींचा आश्रम इथे आपल्या इथे बरं, प्रवरा संगमावर आजही आहे तिथे. आणि त्यांनी त्यांना एक बाण असा दिला आणि सांगितलं की रामा, ज्या वेळेला तू रावणाला मारशील ना, तेव्हा ह्या बाणाचा उपयोग कर. आणि ह्या बाणाचा उपयोग करशील त्यावेळेला मी तिथे असेल. आणि तो कसा मारायचा, त्याच्यावरती काय मंत्र म्हणायचा, हे सगळं सांगितलं. आणि तिथनं पुढे येत येत रामराय इथे पंचवटीत स्थिर झाले. आपल्या सगळ्यांना हा परिसर खूप परिचयाचा आहे. आणि अचानक सुवर्णमृग आलं. हे सगळं बरोबर का सांगते की या कथा आपल्याला सगळ्यांना परिचयाच्या आहेत. आपल्याला नेमकं त्या कथेपर्यंत यायचंय. सुवर्णमृगाचा लोभ जडला आणि सीतामातेने हट्ट केला. राम लक्ष्मण दोघही म्हणतायत की आतापर्यंत हिने आपल्याकडे कधी हट्ट केला नाही, एखादा हट्ट पुरवायला काय हरकत आहे. आणि त्या खरं तर रामांना माहिती नव्हतं का हो सुवर्णमृग नाहीये. सुवर्णमृग नाही हे रामांना माहित नव्हतं का हो. पण हे सगळं कशासाठी, हे की माया कशी असते, ती कोणाला कशी भूल पाडते हे दाखवण्यासाठी हे सगळं होतं. आणि आता त्या सुवर्णमृगाच्या मागे गेले. त्या सुवर्णमृगाने आपली करामत दाखवली. लक्ष्मणालाही बोलावून घेतलं. आणि मंडळी, माझे गुरुजी नेहमी सांगताना म्हणतात की सीतामातेने खऱ्या साधूला ओळखलं नाही ना, म्हणून नंतर खोटा साधू आला आणि तिला घेऊन गेला. परत आले आणि त्या सीतामातेच्या शोकामध्ये ते पूर्ण बुडून गेले. हे जान्हवी, हे जानकी, हाक मारतायत प्रत्येक वेलीला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक ओहोळाला विचारतात, तू पाहिलीस का ग माझी जानकी? अगं ती वैदेही ना तुझ्याच सारखी असायची. हरणाचं पिल्लू दिसलं की विचारायचं, तू पाहिलीस का ग माझी वैदेही? पाहिलीस? तिचे डोळे ना तुझ्याच सारखे होते. एखादी वेली पाहिली ना की त्या वेलीला विचारायचे, तुला दिसली का ती कुठे?
दिसतीये का तू? एवढ्या उंच गेलीयस, तुला ती कुठे दिसतीये का ग? तुझ्यासारखी ती नाजूक होती ग, कुठे असेल ती? आणि असा शोक करत 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 पुढे येत आहेत. किष्किंध पर्वताच्या तिथे आले, त्या नगरीमध्ये. आणि तिथे त्या ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा हे दोघं जण म्हणजे लक्ष्मण आणि रामराय दोघं जण फिरताना दिसले, त्यावेळेला वरती जे होते ना आमचे सुग्रीव, ते घाबरले हो यांना बघून. ते का घाबरले? त्यांना असं वाटलं की बहुतेक वालीनीच यांना आपल्याला मारायला पाठवलंय. म्हणून हनुमंताला म्हणतात, हनुमंता बघ, ते आले, ते मला मारतील, ते तू काहीतरी काय. अरे अहो तुम्ही थांबा, ते काही करणार नाही, तुम्हाला माहितीये. हो नाही, ते वालीनीच पाठवले, तू आधी खाली जाऊन बघून ये. 2 उड्या मारल्या, टाणटूण करत आमचे हनुमंतराय आले, आपला परिचय दिला आणि ह्यांचा परिचय विचारला. यांनी सांगितलं की मी दशरथ नंदन, अयोध्येचा जो राजा आहे, त्या दशरथ राजाचा मी ज्येष्ठ पुत्र राम आणि हा माझा अनुज लक्ष्मण. आम्ही अशा अशा कामासाठी बाहेर पडलो आणि आता माझ्या पत्नीचं हरण झालंय, तिच्या शोधात होतो मी. बसा म्हणे माझ्या खांद्यावर. लक्ष्मण रामांना विचारतायत, हा एवढूसा? कारण ब्राह्मणाचं रूप घेऊन आला होता ना, यांच्या समोर आपलं रूप अजून प्रगट केलेलं नव्हतं, नाहीतर त्या रूपामध्ये आले असते तर ओळख दिली नसती ना. काय हा आपल्याला खांद्यावर? रामांनी थांब कोण केली फक्त, यांनी आपला देह वाढवला, दोघांना 2 खांद्यावर घेतलं, टाणटून उड्या मारत वरती गेले पण. आणि सांगितलं की जी अवस्था तुमची झाली आहे ना, तीच अवस्था यांची झाली आहे. काय अवस्था झाली होती सुग्रीवाची? तर सुग्रीवाची पत्नी, त्याचा मोठा भाऊ वाली यांनी ताब्यात घेतली होती. कथा खूप मोठी आहे, ती काय आपल्याला बघायची नाहीये. आणि राज्यातनं हाकलून दिलेलं होतं. तशीच अवस्था रामरायांची होती ना, हाकलून नव्हतं दिलं पण वनात पाठवलं होतं ना. ज्या दिवशी राज्याभिषेक व्हायचा त्या दिवशी वनात पाठवलं ना. काय म्हणजे किती दुःख. आम्ही आलो पण नसतो, आम्ही म्हटलं असतं न वनात नाही जा, तुला राजा हवे तर घे, माझं मी दुसरीकडे घर बांधतो. होतं की नाही आज हे आपण करतो की नाही, पण रामराय तसे नव्हते. आणि यांची पत्नी रावणाने हरण केलेली होती. यांनी ठरवलं, सुग्रीव म्हणाला की आजपासून तू माझा मित्र, मी तुझा मित्र, आपण दोघांनी एकमेकांना मदत करायची. तुम्ही माझं राज्य नको, पण निदान माझी पत्नी मला परत मिळवून द्या. आणि इथे यांचा मैत्रीचा करार झाला. आमचे आधुनिक वाल्मिकी म्हणजे गदी माडगुळकर ते म्हणतात, साक्षी स व्योमतारे, साक्षी स व्योमतारे, साक्षी स अग्निज्वाळा, साक्षी स व्योमतारे, साक्षी स अग्निज्वाळा, सौमित्र राघवाचा, सौमित्र राघवाचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. आणि आजपासून तुम्ही दोघं जण मित्र झालात. आणि सुग्रीव सांगतोय की रामा समीप आली, एक मिनिट हो फक्त बघून, कारण मी पाठ नाही केलेलं. रामा समीप अंती अवनी आणीन जानकीला, धाडीन स्वर्गलोकी येतील जे येतील आडत्याला. रामा तू काही काळजी करू नको. आणि असा करार झाला. आता पहिलं काम होतं प्रभू श्रीरामांचं. त्यांनी सुग्रीवाला शब्द दिला होता की तुझं राज्य मिळवून देईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी वालीला, सुग्रीवाला सांगितलं की जा आणि वालीला युद्धाचं आव्हान दे. युद्धाचं आव्हान दिलं वालीला. सुग्रीवाला वाटलं की आता रामराय आपल्या मागे, काय भ्यायचं कारण आहे, युद्ध करतायत. तो खूप मार खाल्ला. कोणी?
सुग्रीवानी, आणि शेवटी पळून निघून आले युद्धातनं. ते मॅरेथॉन होते बरं का, पहिले येणारे. त्यामुळे सुग्रीव पळण्यात खूप पटाईत होते. रामा सांगायचं ना रे आधी, ठाई ठाई जखमा झाल्यात. राम म्हणले की अरे तुम्ही दोघे जण सारखे दिसता, जर मी चुकून तू समजून बाण मारला असता, आपला सुग्रीव वाली समजून बाण मारला असता आणि तो तुला लागला असता तर असं कर, थोडे दिवस थांब आणि परत जा, आता नाही. सुग्रीव म्हणलं मला ते राज्यही नको, काहीच नको, आता काहीच नको, मी नाही आता परत युद्ध करणार, जा आता मी आहे. आणि या वेळेला त्यांना झाडाच्या आड उभं राहून बरोबर रामरायांनी वालीला बाण मारला. त्याचं कारण वेगळं आहे, पण ते कारण आत्ता नको, आपण जेव्हा रामकथा बघू तेव्हा बघू ते कारण. आणि आता सुग्रीवाला अभिषेक केला, लक्ष्मण स्वतः गेले होते राज्याभिषेक करायला, अंगदाला युवराज्याभिषेक केला. आणि तोपर्यंत चातुर्मास लागला, आणि चातुर्मास लागल्यामुळे पाऊस काळ सुरू झाला. रामराय म्हणले सुग्रीवाला की आता जर तुझे वानरगण निघाले तर पावसामध्ये ते वाहून जाते, त्यामुळे आता तू थोडा थांब, आणि त्या 4 महिन्यामध्ये तू तुझ्या राज्याची घडी बसव. आणि तोपर्यंत रामराय ऋषमुख पर्वताच्या एका गुहेमध्ये राहिले. रोज चिंता करतायत काय करावं. प्रश्नचिन्ह आहे की जानकीला शोधायचं म्हणजे कुठे शोधायचं, ती कुठे गेली. आता यांनी थोडास हे दिलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे की ती मिळणार आहे, कारण तिने जी रावणाने नेताना आपल्या अंगावरचे अलंकार जे टाकले होते त्यातले काही अलंकार यांना मिळालेले होते ना. त्या अलंकारावरनं साधारण त्यांना अंदाज आलेला होता की कुठल्या बाजूला असेल ती. आशा वाटायला लागली होती, पण तरी सुद्धा रामराय चिंतेतच होते. आणि एक दिवस ते असेच चिंतेत असताना होसी का भय कंपित, होसी का भय कंपित, परिचयाचे शब्द असतील. होशी का भय कंपित, धरिसी का शंका, गाजतसे वाजतसे तयाचा चढंका, धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी. आणि राम मनात म्हणतात किती दिवस धीर धरायचा. असं म्हणत 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 कोण आलो, आमचे या गादीचे मालक ना देवर्षी नारद महाराज आले आणि विचारतायत की रामा अरे थोडा धीर धर, थोडा धीर धर, एवढं घाबरून जायचं तुझ्यासारख्याने घाबरून, तू जर घाबरून गेलास तर आम्ही काय करायचं. खरं सांगू का, भगवान गोपालकृष्णांना कळलेलं होतं की आपण भगवंतच आहोत, विष्णूच आहोत. पण रामरायांना बरेच दिवस कळलेलं नव्हतं की ते स्वतः भगवंत आहेत, विष्णू आहेत, हे त्यांना कळलेलं नव्हतं. खूप उशिरा कळलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे असं की मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मनुष्याला जी जी सुख आणि दुःख असतात ती सगळी सुख आणि दुःख भगवंताला सुद्धा भोगावी लागतात नव्हे. भोग जे आहेत ते भोगूनच संपवावे लागतात, हे भगवंतांनी आपल्या कृतीतून आपल्याला दाखवलेलं आहे. आणि रामरायांना ते सांगतायत की रामा फार काही करू नकोस, आता अश्विन महिना येईल तेव्हा अश्विन शुद्ध प्रतिपदेला
तू भगवतीचं नवरात्र उत्सव साजरा कर. त्या 9 दिवसामध्ये तू दुर्गा सप्तशतीचा पाठ कर, नवार्ण मंत्राचा जप कर आणि 8व्या दिवशी होम कर. आणि ह्या 9 दिवसामध्ये तू काय कर तर देवी भागवताचं श्रवण कर. नारद महर्षी रामरायांना सांगतायत देवी भागवताचं श्रवण प्रत्यक्ष प्रभू श्री रामांनी पण केलेलं आहे आणि भगवान गोपाल कृष्णांनी पण केलेलं आहे. बरं, तोही उल्लेख आहे. आणि कोण सांगेल मला, कथन कोण करेल? नारद महर्षी म्हणले मी सांगतो. आणि त्या दिवसापासून अश्विन महिना आला लवकरच आणि नारद महर्षींनी सांगितलं तसं नवरात्राची देवीची घटाची मांडणी केली. प्रभू श्री रामांनी सुद्धा नवरात्र स्थापन केलेलं होतं. हा पुराणामध्ये उल्लेख आहे. आणि 9 दिवस ओम नमः चंडिकायै नमः हा जप आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा नवार्ण मंत्र, या 2 मंत्रांचा जप प्रभू श्री रामांनी केला. नारद महर्षींनी त्यांना देवी भागवताचं श्रवण केलं. 7व्या दिवशी सप्तशतीचा पाठ केला आणि 8व्या दिवशी होम केला. आणि होम केल्यानंतर त्या दिवशी समोर प्रगट झाली. होमाची पूर्णाहुती झाली. मंडळी, ज्या वेळेला होमाची पूर्णाहुती होते आणि प्रत्यक्ष होम पूर्ण होतो त्यावेळेला आपण बघावं ती जी होमाची शेवटची आहुती टाकल्यानंतर होमाची जी ज्वाळा आहे ना ती वर आकाशात जाते. आणि ती जर हिरवी दिसली ना, हिरवी म्हणजे गडद हिरवी काहीच नव्हतं, मग हृदयाच्या चौरंगावर बसवलं. आणि देवी एवढंच आहेत ग, ह्या 10 खारका आणि हे 1 श्रीफळ एवढंच आहे ग माझ्याकडे, मी तुला काय देऊ शकणार आहे आता? मी तर हा असा वनवासी आहे. देवी म्हणली मी काही मागायलाच आले नाहीये, मी मागायला आलेच नाहीये, मी द्यायला आलीये. काय? इथून पुढे तुझी जी शक्ती गेलीये ना ती शक्ती द्यायला आलीये. एक काम कर, आता उद्याच्याला विजयादशमी झाली की त्या मुहूर्तावर दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला आपलं एकादशीला तू बाहेर पड. एकादशीला दुपारी सांगितलंय बाहेर पड. आणि त्यावेळेला बाहेर पडताना उजवं पाऊल पुढे टाक. कारण उजवं पाऊल ज्या वेळेला म्हणजे जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कामाला बाहेर पडतो त्यावेळेला आपली उजवी नाडी चालते आणि असाच तो त्यावेळेला तू बाहेर पड.
आणि तुझ्या कामामध्ये तुला यश मिळेल. आपदाम बाहेर पडताना हा श्लोक म्हणावा. तिथे नाही दिला पण मला गुरुजींनी सांगितलं म्हणून सांगते. आपदाम बहर्तारम दातारम सर्व संपदा लोकाभिरामं श्रीरामं सीताकांत स्मरण जय जय राम अशा कौल दिला आणि अंबा माता निघून गेली. नारद मुनी म्हणाले की रामा अजून तुला काय हवंय? ज्याची तू पूजा करतोस तीच तुझ्या समोर प्रगट झाली आणि ती जर प्रगट झाली ना तर आपल्याला कुठल्याही कामामध्ये अपयश येत नाही. म्हणून तिची पूजा आधी करायची हे सांगताना पूर्वपद्यामध्ये आपल्याला सांगतायत. आपल्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. महाराजांनी मागितलेलं मागणं मागूया. हे दान दे गाले पंढरीनाथ भगवान